नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा बस आगाराने गेल्या 10 दिवसांपासून शहादा जयनगर बस बंद केल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकात आंदोलन केले आहे। शहादा बस स्थानकाचे व्यवस्थापक यांच्या दालनात ठिय्या मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। या मार्गावरील मामाचे मोहिदे परिसरातील फरशी तुटल्याने या मार्गावरील बस सेवा बंद झाली, त्यामुळे या मार्गावरच 6 ते 7 गावातील 500हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे। शहादा शहरातील शाळा महाविद्यालय गाठण्यासाठी या विद्यार्थ्यांना मोठी पायपीट देखील करावी लागत आहे। याबाबत आगार प्रमुखांसह सर्वांना निवेदन देऊनही त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे। यासोबतच उपविभागीय अधिकारी शहादा यांना देखील निवेदन देण्यात आले आहे। शहादा जयनगर रस्त्यावरील मामाचं जे मोयदा गाव आहे त्या गावाजवळील जो काही फरशीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे। तर अशा तुटलेल्या पुलाची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसेच जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावे लागते। बस बंद असल्यामुळे विद्यार्थी 6 ते 7 किलोमीटर पायी जातात आणि 6 ते 7 किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत। सेवा 15 दिवसापासून बस सेवा बंद आहे या ठिकाणी। बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावे लागते। बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला। पावसाचं प्रमाण जास्त आहे, जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल? तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये। या ठिकाणी गेल्या अर्धा तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत, परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही। जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। हे आंदोलन एक प्रकारे या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेटवर आम्ही आंदोलन करू। माझे नाव पुंडलिक बाबूराव पाटील, सरपंच सोनवत तस्य। तसेच माझ्या गावाचे जवळजवळ 300 विद्यार्थी येतात। मोयदाचे कौठळ असं जवळ 500-600-700 विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। पायी येतात, पायी जातात शहाद्याला। आगार प्रमुखांना 2दा निवेदन देऊन सुद्धा बसेस चालू होत नाही। 1 तारखेपासून गाड्या बंदच आहेत। मला बस चालू व्हायला पाहिजे। साईड पट्ट्या आहेत, मुरुमने टाकून रस्ता दुरुस्ती केली पाहिजे। मोयदाजवळची फरशी देखील दुरुस्त व्हायला पाहिजे। मोयदा, सोनवत, जयनगर, लोणरा, दांद्रा आता शिरपूर बस सेवा आता शिरपूर रस्त्याने जाऊन काठूर मार्गे जयनगरला जाते, पण मुलांना पास करून जास्त भाडं द्यावं लागतंय।